खेळायलाच आलाय तुम्ही. गुड मॉर्निंग. सकाळचे 6 वाजले आणि बाहेर छान असं वातावरण आहे. रोडला आणखीन गाड्या वगैरे चालू झालेल्या नाहीत. पक्ष्याचं किलबिलाट चालू झालेला आहे. तर माझ्या गॅलरीमधून इतके झाडं दिसतात तेच मी तुम्हाला दाखवत आहे. तर पावसा आमच्याकडनं दिवस रात्र आरडत असतो. समर्थच्या डब्याला बनवायची आहे मस्त अशी बटाटा भाजी. तर ही बटाटा भाजी ना माझ्या नणंदबाई बनवत होत्या आणि समर्थला खूप आवडते. मग मी बनवली ना थोडीशी मऊसर होती. तर आज मला सांगितलेलं मला पीच नको, आत्या बनवते सेम तशी पाहिजे. तर एकच बटाटा कच्चा साल काढून चिरून घेतला आणि कांदा टोमॅटो काही समर्थला आवडत नाही. त्यामुळं फक्त जिरे मोहरे टाकून आणि लसूण खोबऱ्याचं शेंगदाण्याचं वाटण टाकून मस्त अशी एकदम फडफडीत त्याच्या डब्याला भाजी बनवते. बघूया आज तर डब्बा तो व्यवस्थित पोट भरून खातो का, त्याच्या आवडीचं देऊ. काय बनवलंय? तुला जे सुक्क बटाटा पाहिजे होतं ना आत्या बनवते तसं, तर अगदी तसंच हे बटाटा बनवलेला आहे. आणि आता डबा भरते. अंघोळ वगैरे माझी झाले. लाडू पण उठले. लाडूचा पण डबा मला भरायचा आहे लगेच. मी भिजवलं होतं रात्री तुला आणि दादूला. कसं खायचं? बारीक बारीक चवून खायचं बरं का. चालाक बुद्धी, नुसती चालाक बुद्धी आहे. गुड मॉर्निंग म्हणा. ब्लॉग शेवटपर्यंत बघा. सांगा. तर लवकर उठून सगळं मी आवरलं. टिफिन बनवला. बटाट्याची सुक्की भाजी आणि चपाती. आणि माझ्या अंगात ताप होती 3-4 दिवसापासून. त्यामुळे हे बघा माझं जर हे झालेलं आहे पूर्ण. गोळ्या वगैरे मी खाल्ल्या ना एकदमच सगळं ते आता इथून बाहेर पडतं. खिडकीत काय करतो रे? पडशील की. आ गैया कुठे गैया? मंकी नाही ते डॉंकी. काय पाहिजे तुला? पोहे नाही, भाजी चपाती बनवले घेऊन जा. काय नाही ठेवू तिथं औषध आहे. तर लाडू छान असं तयार झालाय स्कूलला जाण्यासाठी. लाडू दाखव, तुझा मेकअप दाखव. वाव, टाय लावायचे राहिले थोडी. छोट्या मुलांच्या शाळेकडे जाण्याचा रोड आहे बरं का आमचा हा सांगोल्यातला. भिजला तू? पाणी आलंय. हा चला चला घरी, चला घरी. नको गणपती बाप्पा, असंच खेळा. नको गणपती बाप्पाला आणायच नसते तसं. कशाला लागते गणपती बाप्पा? असंच खेळा छान. शिव तुला एबीसीडी येते का? मग व्यवस्थित जोडा ना. दिवसभर मस्त खेळतात दोघं. 9 ते 1 शाळा असते दोघांची, पण परत मग मस्त छान खेळतात. गणपती बाप्पाला नाही आणायचं. गणपती बाप्पा झोपलंय. तू कसा बसलाय? शिव कशी छान मांडी घातल्यावर तू पण मांडी घाल. हा गुड बॉय. हाय घरात, पण तसं आणायच नसतंय. तो शिव सारखं जोड. तू इकडे जोड, तू ह्या बाजूला जोड. हो तू इकडे जोड. इथं जोड. इथं जोड. असं लाईन करा लांब. मग काय करायचंय? हा कर मग. शिव तुला करमते का सम्राट सोबत? आवडत आहे ना खेळायला? लय छान खेळते तो ग. भांडण अजिबात करत नाही. लाव दे शिवला बाळा. तर आमच्याकडं नाही. आणि मला परत सर्दीनं जाम झाले इतकं की मला बोलता सुद्धा येईना. आणि हे जो फुटायला आलाय आता, हे उद्या फुटलच.
तर आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी करते. तर त्यासाठी मी इथं तांदूळ आणि मसुरीची डाळ घेतली आहे, त्याची छान अशी खिचडी बनवते. 3:30ला समर्थाला शेवयाचा भात करून दिला आणि आता हे मी संध्याकाळच्या जेवणासाठी बनवते. तर साधं सिंपल थोडंसं तेल टाकून त्यामध्ये टोमॅटो, कांदा, एक मिरची, जिरे मोहरी टाकून छान असं खालीवरी करून घेते. जास्त मसाले अजिबात मी टाकत नाही. थोडंसं खोबरं आणि खोबऱ्याचं वाटण टाकलेलं आहे. खोबरं भाजून घेतलं त्यामुळे एकदम असं सुटसुटीत वाटण झालेलं आहे. एकदम जेवढी साधी असेल तेवढी साधी बनवणार आहे मुलांसाठी. जास्त तिखट वगैरे काही नाही. टाकूया थोडंसं लाल तिखट, मसुरीची डाळ आणि टाकलेलं आहे. अचानक थोड्याशा चिल्लर खरेदीसाठी गेलो आम्ही. खेळायलाच आलाय तुम्ही? खेळायलाच आलाय बघ. मस्ती मस्ती. शॉपिंग. अरे आपण शॉपिंगला आलोय, जरा शांत बसा की. हा लाडू, आपण शॉपिंगला आलोय ना. त्यांना पण सवय झाली आहे, दररोज येते त्यामुळं काय म्हणत नाहीत. पोरांची थोडीफार खरेदी करायला आलोय. हाय शिव. हाय शामनाथ. चिल्लर शॉपिंग होती पोरांची, ती केली. चला आता जेवण करा. मिरची देऊ का तुला? सप्पकवाली मिरची आहे. नाही, हे आपलं पप्पानं गावा घरच्या झाडाची आणलेली आहे.